मित्रांनो, तर बघा तुला सांगतो मी, आपण ज्या वेळेला कुठली एखादी डिश बनवतो किंवा कुठल्या एखादी रेसिपी आपण ज्या वेळेला बनवतो आणि त्या रेसिपीबद्दल आपलं म्हणजे आपण एक बाबा नवीन काहीतरी एखादी गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा नॉर्मली कसं होतं की काहीतरी आपलं एवढं जास्त प्रिपरेशन करून एखादी चांगली डिश आपलं वाटतं की ही डिश भरपूर अप्रतिम बनणार, आणि असं विचार केल्यानंतर सर्व सामुग्री चांगली आणल्यानंतर असं होतं की डिश एकदम फालतू बनते, आपल्या तोंडात ती घालूशी वाटत नाही. आणि कधी कधी असं होतं की थोडक्यात आपण काही गोष्टी आणतो आणि पटपट करायचा प्रयत्न करतो आणि ती गोष्टी एवढं चांगलं ते बनतं रेसिपी की बस रे बस, तुम्हाला काय सांगायची गरज पडते, म्हणजे अप्रतिम टेस्ट बनते. आणि आजची जी आपली रेसिपी आहे हा त्यातलाच एक भाग आहे. तुम्हाला दाखवतो तुम्ही, ॲक्च्युली मी तुम्हाला मागे पण दाखवलं की अंजीर मार्केटला आलेले आहेत. मागच्या वेळेला मी अंजीरचा शेक बनवलेला आणि आज मी प्रयत्न केला की अंजीरचा आपण एक जाम बनवूया, आणि इतका सुंदर तुम्हाला दाखवतो. कलर बघा त्याचा आणि कसा बनला तुम्हाला दाखवतो मी. रील सुद्धा आले, रील पण तुम्ही नक्की बघा, थोडा वेळ रील येईल. रील कालच आली म्हणा, आता आपला ब्लॉग नंतर येणार आहे आणि तुम्हाला दाखवून होतं मी काय एक्झॅक्टली आहे ते बघा. हे बघा मित्रांनो, कोण आहे कस्टमर आहे तो, उसको भेज दे ना, प्रेम को भेज दे. ते पण मारली नाही ना काल पैसे मी मारतो. तर मित्रांनो बघा, आपलं काही कामं पण चालू आहेत हॉटेलची, त्यामुळे तिकडे पण लक्ष द्यावं लागतं. तुम्हाला दाखवतो मी की आत्ताच मी तुम्हाला दाखवतो आयटम बघा ना, की ज्याप्रमाणे आपण मार्केटला एखादी गोष्ट घेतो, किसान जाम वगैरे घेतो, सेम टू सेम कलर, सेम टू सेम त्याचं कन्सिस्टन्सी वगैरे सेम टू सेम आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, टेस्टसुद्धा एकदम अप्रतिम आहे. आता ॲक्च्युली मला एक शॉर्ट घ्यायचा आहे, तो शॉर्ट घेतल्यानंतर मी ह्या सर्वांना टेस्ट करायला देणार आहे की कसं वाटतंय. थोडं मी बदाम वगैरे टाकलेलं आणि थोडंसं ह्याला ब्रेड आणलेलं बघा, आणि ब्रेड आणून त्याला थोडंसं बटर वगैरे लावलेलं, थोडं लिंबू पण टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम चांगलं नाही बघा. हे आपलं अंजीर आणलेले, तर आज अपेक्षेपेक्षा खूप चांगला असा एक पदार्थ बनलेला आहे. तर थांबा तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो, एक 5 मिनिटांनी तो पण बघा. आणि इलेक्ट्रिकचं आम्ही हे वापरलेलं तिकडे यूज करण्यासाठी, तर थोड्या थांबा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी एक्झॅक्टली कसं काय आहे ते. हाँ वो देखे जा रहा है, चलो ठीक आहे ठीक आहे. त्याला थांबला, आता रिव्ह्यू द्यायचं मला. दौड बघा इकडे त्यांना बोलो, काय थोडं ना बोलवलं झाल्या रिव्ह्यूला, बोलो रिव्ह्यूला. ए उसको बोला, किसको तो बोला, एक को भी आपण अनिलने घेतलं टेस्ट करायला. आणि टेस्ट कशी आहे? एक नंबर ना. हे मित्रांनो अप्रतिम टेस्ट बनलेले आहे. अनिलला नेमप्रमाणे गोड आवडतात गोष्टी, तर अनिल गोड खातोय आणि खरोखर टेस्ट चांगली आहे. मी तुम्हाला असं कोणाला वेगळं सांगायची गरज नाही की टेस्ट कशी आहे कशी नाही वगैरे. बट छोटूला पण मी सांगितलेलं एक टेस्ट करून बघ, तुला कसं वाटतं ते. छोटू कैसे देख ना, थोड़ा नींबू भी डाला है मैंने ये करने के लिए, थोड़ा सा खट्टापन आने के लिए, और शक्कर तो है ही. अच्छा लग रहा है ना जाम. हाँ वो जाम ही है, लेकिन अंजीर वाला जाम बना है हम लोग. कलर भी अच्छा है ना, अच्छा आ रहा है ना. चला मित्रांनो, मस्त एक आयटम आहे. तर तुम्ही नक्की घरी करा आणि नक्की खाऊन हे करा. प्रेम क्या कर रहा है? हाँ प्रेम को दिया, प्रेम पिचे काय क्या. चला ठीक आहे. तर आपण शक्यतो सर्वांना द्यायचा प्रयत्न करतो, सर्वांच्या मुखाला लागलं पाहिजे आणि सर्वांचा आनंद भेटला पाहिजे, आपलं प्लॅनिंग असतं असं. त्याला मित्रांनो ब्लॉग बघत राहा, हे साफसफाई करतो तोपर्यंत आम्ही. चला बाय बाय. चला सध्या केक आपलं शांतता आहे. सिलेंडर्स बघा, असं लाईनीचे सिलेंडर रिकामे पडलेले आहेत, अजिबात सिलेंडरमध्ये काही नाही आहे, नो गॅस. त्यांचे ऑर्डर्स वगैरे चालू आहेत पिझेरियाला, काही पॅक करतात ऑर्डर, पॅकअप चालू आहे. चायनीजची ऑर्डर वगैरे, जोमैटो जेप्टोची ऑर्डर चालू है. ये क्या है रे, ये शायद मेरा भी आया है ना, मेरा खाना से लगा दो ना, अगर आ गया तो मेरा खाना लगा दो. चायनीजचं सर्व बघा, ते चाट बघा संपूर्ण अस्ताव्यस्त आहे. आता संपूर्ण कस्टमर्स जस्ट गेलेले आहेत, त्यामुळे सर्व सामान वगैरे संपलेलं आहे. थोड्या वेळानेच जातं, मला वाटतं तासभर पण नाही, अर्ध्या तासाने मला वाटतं पॅकअप पण जवळ आलेलं आहे. त्यामुळे सध्या काय सामान वगैरे लावलेलं नाही. क्या रे, सारा खत्म हो गया सामान यहाँ पे आज? रगड़ा तेरा पूरा खत्म हो गया ना, रगड़ा खत्म हो गया. हाँ बाजू में रखा आहे अलग से. त्याने मित्रांनो रगडा तरी वेगळा ठेवलेला आहे अजूनपर्यंत, तो लावत नाही, कारण की मग रगडा लावला की खराब होतं सर्व इथे, मध्ये हात लागतात त्या पाण्याचे ह्या पाण्याला आणि मग गोष्टी खराब होतात, त्यामुळे रगडा लावलेला नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, थोडा वेळ रगडा वगैरे लावेल, तर बघूया. चलो काही पण आता हळूहळू सर्विस करायला शिकलेले आहेत, त्या पण आता हळूहळू डिश वगैरे सर्व करायला शिकतात. जिथे माणसं कमी असली क्या हुआ,
कल का रखो अभी, क्या पनीर तो खा के लोग थक गए हैं ना, पनीर तो खा के थक गए लोग, संडे है ना कल, तो क्या करेंगे कल? अपना सूरन और मटर सूखा में कर देंगे जो है। सूरन और मटर सूखा में कर देंगे, और गीला में क्या रखेंगे? गीला में कर दो ना कुछ भी, ये कर दो वाइट अपना लाल, हाँ चना कर दो, चना कर दो. उद्या कसं सकाळी टिफिनचं काय नेहमी विचार करावा लागतो की टिफिनला काय करायचं म्हणून, तो वो कर दो. ताई बघा, ताई तिकडे तर सर्व्हिस द्यायला शिकले काय, कोल्ड्रिंक्स वगैरे. चांगलं आहे, माणसाने थोडं डेव्हलप होणं गरजेचं आहे. एक एक काम करत राहिलं ते कामं होत नाहीत. आपण शिकणं गरजेचं आहे की नवीन गोष्टी कशा करायच्या त्या. ही प्रगती आहे, ही प्रगती आहे. चला बघा, जिकडे कमी तिकडे आम्ही म्हणून सर्व होतं. पाणीपुरीवाला पण सर्व्हिस द्यायला लागलेलं, तर माणसं सध्या आमच्याकडे कमी असल्यामुळे सर्वांना लागतं करायला. जेव्हा माणसं जास्त असतात त्यावेळेला काय वाटत नाही, म्हणजे मेरा खाणं लागा दिया बाई. माझं पण जेवण आलेलं आहे, मी पण जेवण थोडं घेतो लगेच. पण मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय की जिथे माणसं आपली कमी असली ना, मग त्यावेळेला सर्वांना सर्व काम करावं लागतात. हा ना, बरोबर ना. अभी रश कम आहे ना, चलो ठीक आहे, चलो निपटा लो वहाँ पे. त्या साईडला कस्टमर मित्रांनो बसलेले, या साईडला सध्या कोण नाही आहे, आणि बाहेरचे सर्व लोक आपापली कामं उरकत आहेत. मित्रांनो, या बिझनेसमध्ये पण असं असतं, ज्या वेळेला तुमच्याकडे आता पकडून झाला तर हा एप्रिल मे आहे, एप्रिल मेला माणसं सर्वात कमी असतात, आणि ज्या वेळेला माणसं कमी असतात त्यावेळेला शाळेच्या सुट्ट्या असतात आणि चांगला बिझनेस असतो, आणि त्यावेळेला माणसं आपल्याकडे नसतात. तुम्ही आता बाहेर बघितलं असेल की आता माणसाचं शॉर्टेज आहे. शॉर्टेज असल्यामुळे काय आहे की सर्वांना सर्व कामं करावे लागतात. ताई किचनमधले काम आहे तर तिला बाहेर पण गोष्टी बघाव्या लागतात, आणि त्यांना सांगता स्वतः ते करतात. त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही आहे. तर पाणीपुरीला आहे, त्याला पाणीपुरी पण द्या, शेवपुरी पण द्या. ते करता करता कोणी काय मागितलं तर ते पण त्याला जाऊन द्यावं लागतं. तर त्याला काय पर्याय होत नाही आहे. ज्या आता ॲक्च्युली आमच्याकडे 10 ते 12 माणसं जेव्हा असतात हॉटेलला, तर आजच्या तारखेत फक्त आम्ही 5 ते 6 लोकांपर्यंत काम चालू आहे. केक शॉपला 2 जण असतात, मी एकटा तिकडे सर्व बघतोय, आणि चालू आहे. दुसरा पर्याय नाही, माणसं कमी असली की आपण दुसरा काय पर्याय सध्या असतो नाही. सर्वांना मिळून सर्व गोष्टी कराव्या लागतात. तर ठीक आहे, चला ब्लॉग बघत राहा. पाण्याची बटी त्या साईडला केक शॉपला घेऊन येते तिकडून. चला मित्रांनो, बाय बाय. जेवणामध्ये बघा, बेसनचं आहे, उसळ आहे, चण्याची, आणि पराठे आहेत. तर आता घरातून जेवण आलेलं आहे, त्याला आपण जेवण करून घेऊ तोपर्यंत.